दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची महाराष्ट्राच्या राजकारणावर 35 मिनिटं स्वतंत्र बैठक। सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही बैठकीला उपस्थिती। काँग्रेसनं ठाकरेंना 6व्या रांगेमध्ये बसवणं हा महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाचा अपमान। उद्धव ठाकरे अपमान सहन करतील, पण आमच्या मनाला वेदना, आशिष शेलारांचं वक्तव्य। ठाकरेंच्या आसन व्यवस्थेवरून टीका करणारे भंपक लोक, स्क्रीनवरील प्रेझेंटेशन जिथून नीट दिसत होतं तिथे ठाकरे बसले होते, संजय राऊतांची प्रतिक्रिया। गांजा राऊतांमुळे उद्धव ठाकरेंची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी। खासदार नरेश म्हस्केंची टीका, तर नरेश म्हस्के दुतोंड्या गांडू, राऊतांचा पलटवार। उद्धव ठाकरे भाजपसोबत असताना भाजप नेते मातोश्रीवर जाऊन ठाकरेंना सन्मान देत होते। 2019च्या लोकसभेला अमित शहा सुद्धा मातोश्रीवर गेले होते। सोनिया गांधी, राहुल गांधी कधी मातोश्रीवर आलेत का? केशव उपाध्यायांचा सवाल। काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी पडळकरांच्या कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईल अपहरण। पोलिसांच्या सतर्कतेमुळे पडळकरांच्या समर्थकाचा जीव वाचला। रुग्णालयामध्ये जात पडळकरांकडून समर्थकाची विचारपूस। अपहरण झाल्यानंतर रोहित पवारांनी व्हिडिओ कॉल केला। अमित सुरवसेची माफी मागण्यास नकार दिल्यानंतर याला बघून घ्या असं रोहित पवार म्हणाले। अपहरण झालेल्या शरणू हांडे याची प्रतिक्रिया। रोहित पवार कार्यकर्त्यांमध्ये भांडणं लावतायत। मला मारायचं असेल तर रोहित पवारांनी तारीख आणि वेळ सांगावी। मी बारामतीमध्ये येतो, गोपीचंद पडळकरांचं आव्हान। सरकार विरोधात बोलतो म्हणून मला अडकवण्याचा प्रयत्न। पडळकर फडणवीसांच्या सांगण्यानुसार बोलतात। मी व्हिडिओ फोन केला होता का याची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करा। रोहित पवार आक्रमक। प्रफुल्ल लोढाला जेलमध्ये संपवण्याचं काम केलं जात आहे। प्रफुल्ल लोढाला जेलमध्ये मारूनही टाकतील, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप। अमेरिकेच्या 25% आयात शुल्काची अंमलबजावणी सुरू। समस्या सुटेपर्यंत भारतासोबतच्या व्यापारावर चर्चा पुढे जाणार नाही। 50% टॅरिफ लावल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं विधान। अमेरिकेकडून टॅरिफचा दुरुपयोग। अमेरिकेनं भारतावर 50% टॅरिफ लावल्यानंतर चीनची प्रतिक्रिया। चीननं नेहमीच टॅरिफच्या दुरुपयोगाचा विरोध केल्याचंही चीनकडून स्पष्ट। ईडी ठगासारखं वागू शकत नाही, यंत्रणेला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागेल। सुप्रीम कोर्टानं ईडीला झापलं। हिंगोली वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस। हिंगोलीच्या कयाधू नदीला पूर, तसंच बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून दमदार पाऊस। सलमान खानला शोच्या उद्घाटनासाठी बोलावलं म्हणून कपिल शर्माच्या रेस्टॉरंटवर गोळीबार। जो सलमान सोबत काम करेल त्याला ठार मारू। लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गँगस्टर हॅरी बॉक्सरची ऑडिओ क्लिप समोर।